पण आज सकाळी असे काय घटनाक्रम घडले, अशा काय आठवणी आल्या, आठवणींना उजाळा मिळाला. त्या गोष्टीमुळे, त्या परिस्थितीमुळे मी आज हा व्हिडिओ बनवतोय. एक अनोखी भावभीज. मित्रांनो, ह्या माझ्या व्हिडिओला शीर्षक देतोय मी, एक अनोखी भावभीज. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर. मित्रांनो, दीपावलीचा सण अजूनही सुरू आहे. अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत, तुळशी विवाहापर्यंत, मोठ्या दिवाळीपर्यंत. मित्रांनो, परत एकदा तुम्हाला या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुमची आनंदीमय हो, सुखमय हो, अशी माझी सदिच्छा. भावी आयुष्यात तुम्हाला सुख, आनंद, हर्ष प्राप्त हो, ही माझी शुभेच्छा. मित्रांनो, आज जो मी विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे भावभीज. मी काल एक व्हिडिओ टाकला आहे, म्हणजे तो शेअर केला आहे बऱ्याच ठिकाणी. तो पूर्वीचा होता आणि तो मला पर्याप्त वाटला. मी जो गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता भावभीजीवरती, तो मला पर्याप्त वाटला, म्हणून मी यावर्षी नवीन व्हिडिओ बनवला नाही. पण आज सकाळी असे काय घटनाक्रम घडले, अशा काय आठवणी आल्या, आठवणींना उजाळा मिळाला. त्या गोष्टीमुळे, त्या परिस्थितीमुळे मी आज हा व्हिडिओ बनवतोय. एक अनोखी भावभीज. मित्रांनो, ह्या माझ्या व्हिडिओला शीर्षक देतोय मी, एक अनोखी भावभीज. तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, ही जेवढी मी गोष्ट तुम्हाला पुढे सांगणार आहे भावभीजीची, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल ही भावभीज अनोखी कशी आहे आणि ही माझ्या संदर्भात आहे. मित्रांनो, भावभीज, भावभीज म्हटलं की भाऊ आणि बहीण या दोघांचं नातं आलं. आणि याच्या मागे कारण काय आहे हे त्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. केंद्रस्थानी कोण आहे तर शेतकरी. मित्रांनो, आता मी त्यावरती चर्चा नाही करणार आहे. त्या व्हिडिओची लिंक, म्हणजे गेल्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. तुम्ही तो अवश्य बघा. त्याच्यामागचं वास्तव काय आहे, त्याच्यामागे शास्त्रीय कारण काय आहे, वैज्ञानिक कारण काय आहे. मित्रांनो, आज जो मी अनोखी भावभीज हा जो विषय घेऊन आलो आहे, त्याच्यामागे अनेक बहिणींचा मी उल्लेख करणार आहे. अनेक बहिणी माझ्या आयुष्यात ज्या येऊन गेले, ते अनेक बहिणींचा. आणि आज जो मला म्हणजे त्या आठवणीचा जे उजाळा झाला, तो उजाळा सुरुवात कुठून झाली तर माझ्या वहिनीची आठवण झाली मला. जी वहिनीने केलेली भावभीज, पहिली तिच्या म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या विवाहानंतर तिची भावभीज, तो दिवाळी सण, ते आठवलं. आणि त्यानंतर एका एका गोष्टीची आठवण झाली. मित्रांनो, तो जो प्रसंग आहे त्याचा मी उल्लेख करीनच, पण तत्पूर्वी सुरुवातीच्या गोष्टी, म्हणजे एक एक माझ्या आठवणीला मी उजाळा देत जाईन, तुमच्यासमोर ठेवीन. त्या भावभीज माझ्यासाठी कशा काय विशेष आहेत. मित्रांनो, बालपणीच्या, लहानपणीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता मी नावाचा उल्लेख नाही करणार ह्या गोष्टीमध्ये, कारण कोणाच्या तरी मनाला लागेल, कोणाचं तरी मन दुखवेल, त्यासाठी मी उल्लेख नाही करणार. दोन बहिणी आहेत माझ्या, सख्ख्या बहिणी. त्या सख्ख्या बहिणीमध्ये एक माझी लाडकी बहीण, आवडती बहीण. म्हणजे त्यावेळी आणि आजही आहे, दोन्ही माझ्या लाडक्या बहिणी आहेत, पण त्यावेळीची सांगतोय, त्यावेळीची परिस्थिती. लाडकी बहीण का तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा एक वेगळा होता. कारण मला असं वाटायचं की तिला दुय्यम स्थान दिलं जाते, तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही, तिचे लाड होत नाही आहेत. मग ते लाड
मला पूर्ण करायचे, तिच्याकडे लक्ष मला द्यायचं आहे एक भाऊ म्हणून. कारण थोडक्यात मला असं वाटायचं की माझ्याकडे दुर्लक्ष होतं आहे, तर आम्ही समदुःखी आहोत हा एक मनात विचार होता. आणि तिच्याबद्दल जे काय म्हणजे आईवडिलांचं दुर्लक्ष किंवा आणखीन काय हा जो प्रकार घडत होता, म्हणजे माझ्या त्या बाल्य मनावरती त्याचा परिणाम होत होता. आता ते किती वास्तव आहे आणि किती अवास्तव आहे ही वेगळी गोष्ट आहे, पण त्यावेळेला ती गोष्ट मला जाणवत होती की हा माझ्या बहिणीकडे दुर्लक्ष केलं जाते, तिला त्याप्रमाणे तिचे लाड केले जात नाही. त्यामुळे प्रत्येक भाऊबीजीला म्हणजे त्यावेळेला म्हणजे माझ्या मते काहीतरी एक समज येईपर्यंत 4थी 5वी 5वी 6वीच्या आसपासच कदाचित तिथपर्यंतच, नाही 4थी 5वीपर्यंत ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत होती. आणि मग ती माझी लाडकी बहीण आणि मग एका बहिणीचा मी द्वेष करायचो, राग करायचो कळलं का. दुसऱ्या बहिणीचा मी राग करायचो, पण तो राग असा कधी दाखवला नाही मी, पण राग यायचा मला त्या बहिणीचा. आणि दुसरी गोष्ट कशी होती, तिला जरा असं लगेच एखादी गोष्ट सांगायची, आईला सांगायची, बाबांना सांगायची, म्हणजे स्पष्ट भाषेत म्हणायचं तर चोंबडेपणा. हा एक त्या माझ्या बहिणीचा एक मला दुर्गुण आवडायचा नाही. आणि त्यामुळे मग ती जी भाऊबीज यायची दरवर्षी, त्या भाऊबीजेला माझा असा कल असायचा की माझ्या बहिणीला माझ्या लाडक्या बहिणीला मला काय जास्तीत जास्त दे. मी मोठा झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीसाठी हे करेन, मोठा झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीसाठी ते करेन, असं करेन तसं करेन, असं माझ्या मनात विचार असायचे. ती जेवढी ओवाळायची तेवढे मला एक वेगळा आनंद व्हायचा. म्हणजे त्यावेळी जे काय भेटवस्तू देणं घेणं ते आईवडिलांकडून मिळालेल्या वस्तू किंवा त्या पैशा रूपातच आम्ही ते देवाणघेवाण करायचो. त्यामुळे तसा विशेष विषय नव्हता त्याच्यात. पण डोक्यात एकच ती ओवाळताना किंवा राखी बांधताना रक्षाबंधनाच्या दिवशी एक वेगळा भाव असायचा की मी ह्या बहिणीचं संरक्षण करणार, ह्या बहिणीपासून. मित्रांनो बघा काय ते बाल्यावस्था असते. ह्या बहिणीपासून मी माझ्या ह्या बहिणीचं संरक्षण करणार, हा माझ्या डोक्यात त्यावेळी एक किडा वळवळायचा. आणि त्याचप्रमाणे ते प्रेम तसंच होतं. नंतर मला समज आली, त्याच्यानंतर कळलं की नाही, असं काही नाही. आपले आईवडील सर्वांवरती सारखं प्रेम करत आहेत, फक्त त्यांचा एका व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा कल आहे, त्याच्या भावना, ती परिस्थिती एक वेगळी आहे. ते मी समजून घ्यायला लागलो, ते मला समजायला लागलं. त्यामुळे नंतर जो राग रुसवा त्या माझ्या दुसऱ्या बहिणीबद्दल होता, द्वेष होता, तो निघून गेला. पण ती एक आठवण मला आली. म्हणजे त्या सुरुवात झाली माझ्या वहिनीकडून, पण वहिनीच्या त्या रक्षाबंधनाची आठवण आणि त्या भाऊबीजीची आठवण, त्यानंतर ह्या सगळ्या एक एक गोष्ट आठवायला लागली मला. मित्रांनो, त्यानंतर तसा काय घडलं नाही. जेव्हा मला समज आली, उमज आली, म्हणजे अगदी त्यासाठी काय मला ह्या वयापर्यंत यावं लागलं नाही. अगदी त्याच नंतर म्हणजे 6वी 7वी 8वी त्यानंतर हळूहळू मी प्रगल्भ होत गेलो. त्यामुळे तो प्रश्न माझा उरला नाही. मग दोघींकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन समान राहिला. या माझ्या दोन्ही बहिणी आहेत आणि या दोन्ही बहिणींसाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि त्याला कारण एक गोष्ट निर्माण झाली, म्हणजे माझे वडील. मी वडिलांकडे बघत गेलो, वडिलांचे विचार बघत गेलो, वडिलांची जी नाती संबंधी आहे ते बघत गेलो, त्यांच्या बहिणीचं आणि त्यांचं प्रेम बघत गेलो. वडिलांच्या मुखातून सतत एक गोष्ट माझ्या लक्षात यायची, की म्हणजे बहिणींवरती त्यांचं पूर्ण लक्ष होतं. आपल्या बहिणींसाठी काय हवंय नकोय, बहिणींची काय व्यथा आहेत, अडचणी आहेत, यावरती ते नेहमी कुठेतरी त्यांच्या मनात प्रश्न असायचे किंवा अगदी कार्यरत असायचे. हे मला दिसून आलं. आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला असं
त्याचा बोधसुद्धा करून दिला की बहिणींवरती लक्ष ठेव. आणि अगदी म्हणजे माझे वडील गेलेत आम्हाला सोडून या जगातून, त्या अगोदर जेव्हा मी वडाळ्याला औषधोपचार करायला गेलो होतो आणि ते वैद्य भेटले नाहीत, नंतर आम्ही विठ्ठल मंदिरासमोर बसलो होतो. तिथे जी आमची प्रदीर्घ चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला, बहिणी भले त्या तुझ्यावर कशा वागतात ते तुझ्यासाठी दुय्यम आहे, महत्त्वाचं नाही आहे. तू त्यांच्यासाठी कसा वागतोस हे महत्त्वाचं आहे. बहिणींवरती लक्ष ठेव. आणि मित्रांनो, मी गोष्ट अगदी तंतोतंत पाळलेली. असो तो मित्रांनो, आजही मी त्याच विचारसरणीचा आहे. दाखवायचं एक, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं नाही आहे. असो मित्रांनो, तर हा एक प्रसंग तुमच्यासमोर ठेवला. दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. आता बहीण म्हणजे ती सख्खी बहीण किंवा परकी बहीण, आणखीन चुलत बहीण, अमुक बहीण नाही मित्रांनो. नातं आहे ना, ते फक्त एका मर्यादेत अडकून राहत नाही. बहीण, आता ते बहिणीचं नातं, प्रेम मला माझ्या आजीकडून सुद्धा मिळालं. माझ्या आजीकडून सुद्धा मिळालं. अशी घटना आहे ती की माझ्या मते मी त्यावेळी 6वी काय 7वीला होतो. मला आता नक्की आठवत नाही. 5वी आणि 5वी नंतरचीच गोष्ट आहे ती. आणि मी गावी होतो त्यावेळेला. ती दिवाळी माझी गावची होती आणि मला ते चांगलं आठवते, कारण तो बनवलेला कंदील, आकाश कंदील, तो माझ्या मते तुळशीच्या विवाहापूर्वीच जळला होता. काय झालं होतं त्याच्यात, म्हणजे त्याच्यात दिवा लावायचो आम्ही. तो कंदील बनवला होता आणि त्याच्यात दिवा होता आणि त्याला तो कंदील न बांधल्यामुळे हवेने असा झुलला गेला, दिवा पडला तो आणि कंदील एका बाजूला पेटला. पण तो विझला. नंतर त्याची डागडुगी करून मी तो लावला, ही गोष्ट वेगळी आहे. पण त्या वर्षीची गोष्ट आहे. त्या वर्षी मी गावी आहे आणि एकटाच आहे. ती दिवाळी माझी गावची होती. आता भाऊबीजेचा दिवस आलाय. आता त्यावेळी बहिणी तिथे नाही आहेत, तर थोडासा मी हिरमुसला झालो होतो. भाऊबीज आहे, मी आता बहिणी मला कशा ओवाळणार, कसं काय तो मी सण साजरा करू. त्यावेळी माझ्या आजीने, मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात जवळची मैत्रीण माझी आजी होती. माझ्या आयुष्यात भरभरून तिने मला प्रेम दिलं. एकमेव माझी मैत्रीण. तिला मला कधी सांगावं लागलं नाही कुठल्याही गोष्टीबद्दल, तू अशी वाग किंवा असं कर, हे बघ ते बघ, काही नाही. आपसूक मैत्री झालेली माझी. आणि त्या माझ्या मैत्रिणीने, माझ्या त्या आजीने ही भाऊबीज केली. मला पाठावर बसवलं आणि ओवाळलं. ही माझी बहीण, माझी आजी, एक अनोखी भाऊबीज. ते मला आजही आठवते. अगदी प्रकर्षाने माझ्या डोळ्यासमोर ती दिसते. माझी आजी मला ओवाळते आणि माझं औक्षण करते. त्यावेळी आम्ही काय भेटीचं देवाणघेवाण केलं नाही, पण जे प्रेमाचं देवाणघेवाण झालं ना, ते बहुमूल्य आहे. ही आजही आठवण मी जोपासलेली आहे. आजही आठवण माझी ती मी जोपासलेली आहे. आठवलं ते मला, त्या माझ्या भाऊबीजेचे क्षण. माझी आजी ओवाळते, औक्षण करते. माझी आजी त्यावेळी माझी बहीण झाली होती. मित्रांनो बघा, म्हणून म्हणालो नात्याला एका चौकटीत बांधू नये. आणि ते प्रेम मला दिसलं. त्यानंतरची आठवण म्हणजे माझी वहिनी. अनोखी भाऊबीज. माझ्या भावाचा विवाह झाला, प्रेमविवाह होता. त्यामुळे तिचं माहेर त्या वेळी, त्या काळात तुटलं होतं, दूर झालं होतं. सख्खे भावंड तिच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. अशी ती वेळ होती, तो परिस्थिती होती. त्या काळामध्ये आम्ही भावंड तिचे भाऊ झालो, बहिणी झालो. आणि तो एक क्षण म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी तिने ती बांधलेली राखी आजही माझ्या हातात घट्ट आहे. तो धागा, रक्षाबंधनाच्या दिवशी तिने बांधलेला धागा आजही माझ्या हातात घट्ट आहे. तो मी
आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. आणि तो भाव मित्रांनो, तो भाव आहे ना, आपसूक आलेला भाव मनापासून, ते खरं प्रेम. मनात कुठलीही किंतु परंतु न ठेवता. मित्रांनो, भाऊबीज म्हणजे काय आहे? भावाचं आणि बहिणीचं नातं. पण ते नातं कसं असावं? स्वच्छ, पवित्र. कुठलंही नातं, भाऊ बहिणीचंच नव्हे, कुठलंही नातं कसं स्वच्छ आणि पवित्र. मनात एक, जनात एक, ओठात एक, पोटात एक नसावं मित्र. आणि ते नातं मला त्यावेळी भावलं, पावलं. ती राखी सुद्धा माझ्या हातात आजही घट्ट आहे. तो धागा, तो कच्चा जरी असला तरी आज तो माझ्या हातात पक्का आहे, माझ्या त्या वहिनीने बांधलेला. आता भाऊबीजेच्या दिवसा त्याचप्रमाणे तिने केलेली ती भाऊबीज, या वर्षी केलेली भाऊबीज आणि त्या प्रेमाचं देवाणघेवाण अगदी चांगली मनात, माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ती घट्ट आहे आठवण. मी कधीही ते विसरणार नाही. माझ्या त्या वहिनी रूपी बहिणीचं ते प्रेम मी कधीही विसरणार नाही. आणि मी एक उल्लेख केला होता एका व्हिडिओमध्ये, बोलायचं तरी काय, या माझ्या चॅनलवरती मी आणि माझा संघर्ष, त्याच्यामध्ये तो उल्लेखसुद्धा केलेला आहे. म्हणजे आईला पडताना वाचवण्यासाठी तिच्या कुशीत छोटं मूल असताना सुद्धा तिने त्या मुलाचा विचार नाही केला. त्याला सोडून तिने आईला पकडलं, आईला सावरलं. तो एक क्षण मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. कारण तिथे तात्काळ निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि तो निर्णय अशी व्यक्ती घेऊ शकते खरोखर त्याच्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे, सद्भावना आहे. आणि तो क्षण मी कधीही विसरणार नाही. म्हणजे पोटचं मूल आणि छोटं मूल. बघा मित्रांनो, अशी ती माझी बहीण. आता मी वहिनी म्हणून तुमचा ओळख करून देतोय, पण ती माझी बहीणच आहे. आणि ते प्रेम खरोखर तिच्याकडून मिळालेलं आहे. त्यानंतर सुद्धा, आता सुद्धा मिळते. असं म्हणत नाही की ते प्रेम संपलेलं आहे, पण असो मित्रांनो, ही एक अनोखी भाऊबीज. मित्रांनो, त्यानंतर आणखीन एक नातं जोडलं गेलं, वेगळं नातं. माझ्या भावा बहिणींबरोबर थोडंसं माझं खटकलं होतं. एक हे होतं, काय म्हणतात त्याला, वैचारिक विरोध होते. त्यामुळे आम्ही दुरावलो होतो. त्याच्यावरती मी जास्त डीपली तुमच्यासमोर जात नाही आहे. तो विषय काय आहे हा आज महत्त्वाचा नाही आहे. तर आम्ही दुरावलो होतो. थोडक्यात आमचं एकमेकांशी बोलणंसुद्धा नव्हतं त्या काळात. त्यावेळी ते 2-3 वर्ष मला आठवते. माझी पत्नी माझी बहीण झाली होती. मित्रांनो, लक्षात घ्या, माझी पत्नी माझी बहीण झाली होती आणि माझी मुलगी माझी बहीण झाली होती. अगदी रक्षाबंधनाच्या दिवशी माझा हात सुना दिसतोय म्हणून त्या माझ्या पत्नीने माझ्या हातात राखी बांधली होती. म्हणजे अनोखी बहीण. मित्रांनो, नातं हे एका चौकटीत नाही बांधता येत. कुठलंही नातं, ते प्रेम, तो विश्वास, ती श्रद्धा एका चौकटीत नाही बांधता येत. आणि तो मी अनुभवलं आहे. त्या माझ्या पत्नीने माझ्या हातात बांधलेली राखी आजही घट्ट आहे. एक बहीण म्हणून माझ्या मुलीने बांधलेली ती राखी आजही घट्ट आहे. मला जाणू नये, मला त्याची जाणीव होऊ नये, बहिणीची उणीव भासू नये, ही फक्त तिची एक मनीषा होती. मित्रांनो, पण ते प्रेम, ज्या प्रकारे ती माझ्या हातात तिने राखी बांधली, ज्या प्रकारे त्यानंतर दिवाळी आली, हे 2-3 वर्ष, एक वर्षच नव्हे 2-3 वर्ष सतत ही गोष्ट घडत होती. माझ्या पत्नीने भाऊबीज केलेली आहे. आदल्या दिवशी पाडवा म्हणून पतीचं औक्षण केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बहिणीचं सुद्धा तिने रोल निभावलेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो, एक अनोखी भाऊबीज, ती मला आजही आठवते. माझ्या त्या मनाच्या कोपऱ्यात आजही ती घट्ट आहे. त्या माझ्या बहिणीचे मी शतशः आभार मानतो.
माझ्या ह्या बहिणींचे, ह्या माझी बहिणी म्हणजे जन्माने माझ्या आईच्या वडिलांच्या पोटी जन्माला आल्या आहेत, ज्या सख्या बहिणी आहेत, तो एक विषय वेगळा आहे. पण काळानुसार, परिस्थितीनुसार ज्या माझ्या बहिणी बनल्या, माझी आजी, माझी ती वहिनी, माझी ती पत्नी, माझी ती मुलगी, हा वेगळाच एक अनोखी भावभीज की आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यात आहे. परत एक प्रचिती आली, परत एक ह्या वर्षी सुद्धा प्रचिती आली. मी पाहत होतो माझ्या बहिणी येतील, कारण काही त्याच्यानंतर जो काय मन मुठाव होता तो मी बाजूला सारवून मी त्यांच्याशी संपर्क साधला. माझं मन आजही पवित्र आहे मित्रांनो, स्वच्छ आहे. मला कोणाबद्दल काही द्वेष, राग म्हणजे कुठलाही षडविकार माझ्या मनात नाही आहे. फक्त माझा विरोध जो आहे ना, तो अधर्माबद्दल आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कारण गीता संदेश जर तुम्हाला कळला तरच त्याचा अर्थ आहे ना. गीता संदेश म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाने, कृष्ण वंदे जगद्गुरू, त्या जगद्गुरूने जो संदेश तुम्हाला दिला आहे, जे रहस्य तुम्हाला सांगितले, ते रहस्य जर तुम्हाला कळलं नाही तर उपयोग काय ना. ते गीता कितीही वाचा, ते गीता पठण कितीही करा, किंवा ते अगदी मनोद्गत हो, अगदी मुखोद्गत हो, पाठांतर हो, काही उपयोग नाही त्याचा जोपर्यंत ती आपल्या आचरणात येत नाही. कारण त्यांनी का सांगितलं, ते आचरणात आणण्यासाठी, त्या प्रकारे वागण्यासाठी. त्या कलियुगामध्ये अशी परिस्थिती येणार आहे की तुम्ही दिशाहीन होणार आहात, दिशाहीन होणार आहे. तर त्या दिशाहीन झालेल्या माणसाला एक मर्यादात आणणे, त्याच्यावरती लगाम घालण्यासाठी, त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी हा गीता संदेश आहे, हे गीता रहस्य आहे. असो मित्रांनो, आता ते मी तंतोतंत पाळतोय. पण असा काय परत प्रसंग निर्माण झाला, त्यामुळे परत मनमुठाव निर्माण झाला. माझ्या मनात काही नाही, माझं मन स्वच्छ आहे. ना ती रक्षाबंधन झालं, ना ती भाऊबीज झाली. मित्रांनो लक्षात घ्या. मग ह्या वर्षी सुद्धा रक्षाबंधनाला माझ्या मुलीने, माझ्या कन्येने माझ्या हातात राखी बांधली. माझा हात, माझं मनगट सुना ठेवला नाही, मोकळा राहिला नाही. मित्रांनो, तिने तिचा रोल निभावला. एक मुलगी असून सुद्धा तिने बहिणीचा रोल निभावला, ते नातं निभावलं. आणि आता काल भाऊबीज, वाट बघत होतो मी, माझ्या बहिणी येतील. नाही, वाट बघत नव्हतो मी, सॉरी, रक्षाबंधनच्या दिवशी वाट बघत होतो. भाऊबीजेच्या दिवशी जायचं इच्छा होती, भाऊबीजेच्या दिवशी जायची इच्छा होती. पण कशाला, मन मुठावं आहे. जर समोरच्यालाच इच्छा नाही आहे, मनात काय किंतु परंतु आहे, मग कशाला ना. मारून मुटकून काही अर्थ नाही मित्रांनो, मारून मुटकून. मला वाटलेलं कदाचित फोन येईल, अरे तू आलास नाहीस का, आम्ही वाट बघतोय. अगदी मी जायची तयारी ठेवली होती. बघूया, समोरून जर फोन आला तर मी निघेन. कारण का, समोरून इच्छा नाही आहे आणि ती गोष्ट माझ्या निदर्शनात आली मित्रांनो होते. मग कशाला जोर जबरदस्तीने ती गोष्ट करायची. म्हणून ह्या वर्षी मी ती गोष्ट टाळली. मी जाणार, ती कशाला पाहिजे ना, त्या गोष्टीला काही अर्थच नाही आहे. त्या प्रेमाला, त्या विश्वासाला, मित्रांनो विश्वास म्हणजेच प्रेम, विश्वास म्हणजे प्रेम. कुठेतरी मन मोठाव होतो, आपले काही विचार सारखे नसतात. या जगात अशी कुठली व्यक्ती नाही की त्यांचे विचार एकमेकांना जुळतील, 100% जुळतील. अशी कुठलीच व्यक्ती नाही आहे जगात, या पृथ्वी तलावरती. मी अपेक्षासुद्धा करत नाही कोणाकडून की माझ्या विचाराला साम्यता असलेली समोरच्यानी तसंच जगावं, तसंच वागावं. पण कुठेतरी तडजोड करणं किंवा समजून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एकानेच समजून घ्यायचं, सांभाळून घ्यायचं, सावरून घ्यायचं आणि दुसऱ्याने फक्त टपल्या मारायच्या, काही अर्थ नसतो मित्रांनो. असो मित्रांनो, आता आम्ही कोणाचा कमीपणा, कोणाची उणीवा सांगत नाही आहे.
पण ती अनोखी भाऊबीज आजही माझ्या स्मरणात आहे. आणि तशीच प्रकारे परत एकदा भाऊबीज झाली. माझ्या मुलीने माझं औक्षण केलं. मित्रांनो, म्हणून मी ह्यापूर्वीच म्हणालोय की नात्यासंबंधामध्ये एक चौकट नसते. मित्रांनो, हां, एक गोष्ट, एक नातं, एक जे नातं आहे ना, ते कोणी कोणाला देऊ शकत नाही. ते नातं म्हणजे पती पत्नीचं नातं. म्हणजे माझी पत्नी बहीण बनली, भाऊ बनली, आई बनली, सर्व नाती ती माझी पत्नी देऊ शकते मला. पत्नी हे नातं सुद्धा आलं आणि इतर जेवढी नाती आहेत ह्या जगामध्ये ती ते सर्व नातं माझी एक पत्नी देऊ शकते किंवा एक पती पत्नीला देऊ शकतो. म्हणून त्या नात्याला मी पवित्र समजतो. पती पत्नीचं नातं हे एक पवित्र नातं आहे, अगाध नातं आहे, अमर नातं आहे. त्या प्रत्येक नात्यांना ह्या पती पत्नी ते नातं समोरच्याला देऊ शकतात, त्याचा अनुभूती देऊ शकतात, त्याचं प्रेम देऊ शकतात. म्हणजे बाकीचे जे आहेत आपले नाते, ती बाकीची सगळी नाती देऊ शकतात, त्याचं अनुभूती देऊ शकतात, पती पत्नीचं नातं नाही देऊ शकत. असो मित्रांनो, नातं आणि अनोखी भाऊबीज ह्या सर्व भाऊबीजीमध्ये, ह्या सर्व भाऊबीजीच्या ह्या स्मरणामध्ये मला एकदम प्रकर्षाने जी जाणवते ना मला भाऊबीज, ती म्हणजे माझ्या आजीची भाऊबीज. बघा मित्रांनो, आजीची भाऊबीज प्रकर्षाने. असं मी का म्हणतोय? कारण फक्त भाऊबीजच नाही, माझ्या आजीकडून जी मला नाती मिळाली ना, जे प्रेम मिळालं, ज्या प्रकारे ती माझी मैत्रीण होती, मनातलं अगदी ती सगळ्या गोष्टी मला सांगायची. कुठलीही गोष्ट तिने आपल्या मनात ठेवली नव्हती. सगळ्या गोष्टी ती मला सांगायची आणि मी तिला सांगायचो. ते माझं नातं एक पवित्र नातं, एक वेगळं नातं. ते नातं मला परत माझ्या आयुष्यात मला अनुभवता आलं नाही. माझी आजी ज्या क्षणी गेली, ज्या दिवशी गेली, त्यानंतर माझ्या आजीचं हे म्हणजे शेवटचं दर्शन सुद्धा घेता आलं नाही. म्हणजे त्या दिवशी मी गावी पोचत होतो. म्हणजे बघा किती दुर्भाग्य आहे. आणि ही परिस्थिती ज्या लोकांनी माझ्यावर आणली, त्यांना मी कधीच आयुष्यात माफ करू शकणार नाही. म्हणजे मी पोचणार होतो, त्यांना मी कळवलं सुद्धा होतं, मी पोचतोय, येतोय, गावी येतोय. मित्रांनो, लक्षात घ्या. पण खोटी बातमी माझ्या आजीला कळवली आणि आजीचा हा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू आला. आणि हे सगळं मुखातून ज्याने हे गुन्हा केला आहे ना, त्या व्यक्तीनेच सांगितलेलं आहे. आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. समोर उभं राहून मी ज्यावेळी गावी पोचलो, आदल्या दिवशी माझी आजी गेली, तिचा अंतिम संस्कार करून हे मोकळे झालेत. असो मित्रांनो, ती अनोखी माझी भाऊबीज. आणि अनोख्या भाऊबीज मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीन भाऊबीज आहे. माझी एक मैत्रीण, माझ्या मैत्रिणीने केली एक भाऊबीज, ती माझ्या स्मरणात आहे. एकदा मी नाराज होतो. म्हणजे मला वाटतं मी कॉलेजला होतो की 10वीच्या दरम्यान, असं काहीतरी, माझ्या लक्षात नाही, आठवत नाही, त्याच दरम्यान. आणि त्या माझ्या बहिणीने मला बघितलं होतं. माझ्या मते मी कॉलेजला होतो त्यावेळेला, आता नक्की मला आठवत नाही, पण त्या बहिणीने मला बघितलं. अरे बोलवलं, काय रे तू असं काय बसला तिथे येऊन? अरे आज भाऊबीज आहे आणि तू इथे कुठे एकटा येऊन बसलायस? त्यावेळी मी तिला माझी व्यथा सांगितली. तिच्या लक्षात आली, मी डायरेक्टली काय बोललो नव्हतो, इनडायरेक्टली तिच्या लक्षात आलं काहीच माझी व्यथा आहे. आणि तिथे तिने ओवाळणी केली माझी.
त्याच ठिकाणी, म्हणजे कुठला दीपक नाही लावला, एक मिठाईचा एक तुकडा घेऊन आली ती माझी मैत्रीण, आणि फक्त हातावर एक दिवा आहे. तिने सांगितलं, मग हातावर, माझ्या तळ हातावर दिवा आहे, तो मी तुला ओवाळते आणि मी तुझी भाऊबीज करते. आणि तो एक मिठाईचा तुकडा, म्हणजे ते तशी काय मिठाई अगदी मिठाईच्या दुकानातली नव्हे, एका छोट्याशा ह्याच्यावरची टपरीवरची ती मिठाई, पण त्या मिठाईला जो चव होती ना मित्रांनो, ती आजही माझ्या जिभेवरती रेंगाळते. ती आजही माझ्या जिभेवरती रेंगाळते. म्हणजे अनोखी भाऊबीज. मित्रांनो, सांगावं तेवढं कमी आहे, नातेसंबंधी बोलावं तेवढं कमी आहे. मित्रांनो, हे नातेसंबंधी कधी टिकतात माहिती आहे का? तेवढं तुमचं मन स्वच्छ आणि पवित्र असतं त्यावेळेला. तुमचं मन स्वच्छ आणि पवित्र असतं त्यावेळेला. तुझ्या मनात किंतु परंतु नसते त्यावेळेला. म्हणूनच हे जे सण आपण साजरे केले ना, त्याच्या सणावर, त्या सणांच्या मागे जी कारणं आहेत, जी मानसिक कारणं आहे, सायकोलॉजी आहे, त्याचा आपण कधीच विचार नाही केला. त्या बलिराजाबद्दल आपण बोलतोय, तर त्या बलिराजाने कशाचा नाश केलाय? तर आपल्या षडविकारांचा. त्या वामन अवतारामध्ये बलिराजाच्या त्या षडविकारांना त्यांनी त्या पाताळात गाडलेलं आहे. हे जोपर्यंत षडविकार असतील तोपर्यंत आपण कुठलंही नातं टिकवू शकणार नाही, निभावू शकणार नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, कुठलंही नातं टिकवू शकणार नाही आणि निभावू शकणार नाही. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपापली नाती कशी टिकवायची, कशी निभवायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, माझ्यासाठी दुश्मन माझा कोणी नाही आहे, माझा शत्रू कोणी नाही आहे. मी कोणाच्या विरोधात या षडविकाराने ग्रस्त होऊन कधी जात नाही. श्रीकृष्णाने सुद्धा ते युद्ध घडवलं, ते षडविकाराने जागृत होऊन नाही, या षडविकाराला दूर ठेवून. त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. रागाने तू त्याला मारत नाही आहेस, रागाने, क्रोधाने, तिरस्काराने त्याचा वध नाही करत आहेस. तर तो वध का करतोय? तर तो अधर्मी आहे, त्या अधर्माचा नाश करतोय. त्या अधर्माचा म्हणजे एका व्यक्तीचा नाश नाही करत आहे, त्या वृत्तीचा नाश करतोय आपण, त्या वृत्तीचा वध करतोय आपण. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हीच माझी धारणा आहे. मी ज्यावेळी एखाद्याच्या विरोधात उभा राहतो ना, त्यावेळी त्या वृत्तीच्या विरोधात उभा राहतो, त्या व्यक्तीच्या विरोधात मी उभा राहत नाही. त्या पर्टिक्युलर एका व्यक्तीच्या मी विरोधात उभा राहत नाही, तर त्याच्या त्या वृत्तीच्या विरोधात उभा राहतो, आणि तो मी ठाम आहे. मग जग इकडचं तिकडं होऊन देत, मला त्याच्यातून काही प्राप्त हो, अन्यथा काही नाही. काही प्राप्त होऊ नये, काही प्राप्त होण्यासाठी मी कुठलीही गोष्ट करत नाही. धर्म आणि अधर्म, कर्मण्ये वाधिकार असते. कर्म कसं असावं? तर स्वच्छ, पवित्र, निष्कलंक. आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य. मित्रांनो, लक्षात घ्या, हे 2 श्लोक लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, तुमच्या लक्षात येईल. तर हे जग सुंदर होईल, पवित्र होईल, सगळ्या गोष्टी अगदी प्रेमाने ओथंबून होईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. अनोखी भाऊबीज. मित्रांनो, लक्षात घ्या, अनोखी भाऊबीज मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे, मांडलेली आहे. बघा, विचार करा, यापुढे आयुष्यात भावा बहिणीचं नातं कसं टिकलं पाहिजे, पती पत्नीचं नातं कसं टिकलं पाहिजे, भावांचं नातं कसं टिकलं पाहिजे, आई वडिलांबरोबरचं आपलं नातं कसं टिकलं पाहिजे, मूल आणि पिता किंवा आई
यांचं नातं कसं टिकलं पाहिजे, आई, पिता किंवा माता, मित्रांची नाती कशी टिकली पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर जी नाती आहेत ती कशी टिकली पाहिजे, म्हणजे प्रत्येक जीवाबरोबर जे आपलं नातं आहे, प्रत्येक जीवाबरोबर ते नातं कसं टिकलं पाहिजे हे आपल्या हातात आहे. फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. आता आपण कुठे जागा चुकतोय आणि मीच का माझ्या आयुष्याचा वैरी आहे की मित्र आहे हे मला ठरवायला पाहिजे. आणि माझं शिल्प मला कसं घडवायचं आहे हे माझ्या हातातच आहे. शेवटी फिरून आपण कोणाकडे येतो तर स्वतःकडे येतो. निर्णय ज्याच्या त्याच्या हातात आहे. अनोखी भाऊबीज. मला असं वाटतं की हा जो माझा व्हिडिओ जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तो जावा. हा जेवढा शेअर होईल तेवढा हा शेअर व्हावा, अगदी जनाजनापर्यंत पोचावा अशी माझी एक सदिच्छा आहे. तर का हे माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचावे. आणि मित्रांनो, फक्त विचार आहेत कारण म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. नाही मित्रांनो, कोरडा पाषाण नाही आहे मी. हे लोकांना सांगण्यापुरतं नाही आहे, फक्त अक्कल पाजळत नाही आहे, हे सुद्धा वास्तव आहे. आणि हे काळ वेळ परिस्थितीनुसार तुमच्या लक्षात सुद्धा येईल की मी जसं आहे तसं आहे. माझं अगदी उघडं पुस्तक आहे, किताब, खुली किताब. कुठलंही मी पान लपवलेलं नाही किंवा जोडून ठेवलेलं नाही आहे, अगदी स्पष्ट आहे. तर हा माझा व्हिडिओ अगदी तळागाळापर्यंत एका एका व्यक्तीपर्यंत पोहोचावा अशी माझी एक सदिच्छा आहे. कारण ह्या पुढची भाऊबीज त्या प्रकारे ती होईल, ह्या पुढचा रक्षाबंधन त्या प्रकारे होईल, ते भाऊ बहिणीचं नातं त्या प्रकारे फुलेल. पती पत्नीमधलं, भावाभावांमधलं, मातापित्यांचं आणि मुलांमधलं नातं, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं नातं, मित्रपरिवारातलं नातं, जी काय नाती आहेत, अगदी प्राणी मात्रातलं नातं, अगदी तो एखादा जनावर आहे, कुत्रा, मांजर, पशु पक्षी यांच्यामधलं नातं, हे प्रत्येक नातं हे कसं झालं पाहिजे, द्विगणित झालं पाहिजे. आणि ते नातं फुलावं, ते बहरावं आणि त्याचं वटवृक्षाप्रमाणे एकदम अगदी भक्कम असं ते वटवृक्ष. आणि वटवृक्ष तेच दाखवतं, तेच तुम्हाला मार्गदर्शन करते. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, अगदी ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला, वटपौर्णिमेवरती. तर तुमच्या लक्षात येईल नातं कसं असावं. तर त्या वटवृक्षाप्रमाणे अगदी मजबूत, अढळ, निश्चल आणि बहरलेलं असो. मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचारपट लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.